नमस्कार. 90 डेज स्टॉक मार्केटच्या मास्टर क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा आहे व्हिडिओ 3 म्हणजे पार्ट 3 ऑफ द होल सीरीज आणि आज आपण शिकणार आहोत की कंपनी शेअर का विकते. चला त्वरित व्हिडिओ स्टार्ट करूया, कारण आपल्याला टाइमपास नाही करायचा आहे आणि आपल्याला खूप काही ज्ञान प्राप्त करून घ्यायचे आहे. तर चला समजून घेऊया कसं आहे, काय आहे आणि कंपनी कशा प्रकारे काम करते, कशा प्रकारे स्टॉक विकते और का विकते. तो आजचा मुद्दा. अच्छा, ही पीडीएफ तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंक दिलेली आहे. डेल्टा एक्सचेंज 11 यू हॅव टू क्रिएट अकाउंट. आणि तुम्हाला आजच्या मी अकाउंट क्रिएशनसाठी या कारण म्हणतो, कारण तुम्ही दुसऱ्या फालतू ब्रोकर आणि फालतू डीमॅट अकाउंटच्या मागे लागून स्वतःचा पैसा वेस्ट नका करू. जे आहेत उपलब्ध त्याच्यावर तुम्ही करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल इफ यू फिल अप द फॉर्म व्हॉट्स एव्हर. कंपनी शेअर का विकते 90 डे सिरीज पार्ट 3 आहे हा, इफ आय एम नॉट रॉंग. तर सगळ्यात पहिले समजा, पैशाची गरज जेव्हा जेव्हा नीड असते. नीड म्हणजे काय, तर गरज, नीड. जेव्हा कंपनीला पैशाची नीड असते तेव्हा ते कंपनीचे स्टॉक विकते. का विकते, कोण विकते, प्रमोटर्स विकतात, आपण विकतो. अंडरस्टँड द सिच्युएशन फर्स्ट. सो लेट्स टॉक अबाउट कंपनी स्टॉक का विकते. पैशाची गरज असते तेव्हा, नीड ऑफ कॅपिटल असते तेव्हा. अच्छा, नीड ऑफ कॅपिटल म्हणजे काय, तर पैशाची खूप जास्त गरज जेव्हा पडते. कोणताही व्यवसाय सुरू करण्या आणि तो वाढवण्यासाठी भांडवली म्हणजे पैशाची नीड पडते, गरज असते. जेव्हा एखाद्या छोटी कंपनीला खूप मोठ्या व्हायचं असते, उदाहरणार्थ नवीन फॅक्टरी टाकणे, दुसऱ्या देशात व्यवसाय सुरू करणे, नवीन तंत्रज्ञान विकणं, तेव्हा ते पैशाची गरज पडते. हा पैसा घेण्यासाठी सगळ्यात पहिले ते स्टॉक विकते. चला एक छोटीशी गोष्ट तुम्हाला समजून सांगतो मी. कंपनी स्टॉक जेव्हा विकते तर त्याला घेणारा कोण असतो, आपण असतो. म्हणजे काय, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. सपोज की एक कंपनी आहे, एक पिझ्झा आहे. येस सर, पिझ्झा आहे. यू आर ऑलवेज राईट. तुम्ही आल्या गेल्या पिझ्झावर येता, कारण भूक लागते ना माणसाले. तर हा एक पिझ्झा आहे, याचे सपोज 4 पार्ट आहे. हा पार्ट 1, हाय पार्ट 2, हाय पार्ट 3, हाय पार्ट 4. आता याच्यातला तुम्ही पार्ट 4 खाल्ला तर तुम्ही या पिझ्झाचे एका पार्टाचे 1/4 चे हिस्सा बनले. म्हणजे एक पार्ट तुमच्याकडे आहे. त्या कंपनीनं, म्हणजे काय, कंपनी सध्या इथं पिझ्झा आहे, त्याचे तुम्ही हिस्सा बनले, त्याचे शेअर तुम्ही घेतले. पण याच्या बदले तुम्ही त्याला मनी दिलं. मनी. आता मनी ते कशासाठी यूज करू शकते समजून घेऊया. मनी ते कशासाठी यूज करणार, नवीन फॅक्टरी टाकण्यासाठी, दुसऱ्या देशात व्यवसाय सुरू करण्यासाठी, किंवा नवीन तंत्रज्ञान विकत घेण्यासाठी, नवीन टेक्नॉलॉजीज विकत घेण्यासाठी. त्यासाठी ते बिचारे विकतात आपले कंपनीचे स्टॉक. रिलायन्सला, अंबानीला पाहिजे भाई पैसा, तो काढतो. आता तो काढतो कसं, ते एक टेक्निक राहते त्याची. असंच नाही की भैया घ्या रे, स्टॉकचा बाजार लागला रे, असं नसते. त्याला म्हणतो आपण IPO. इकडे लक्ष देऊया. IPO काय म्हणतो त्याला, IPO. आपण हळूहळू समजूया IPO काय असते, कसं प्रकारे काम करते. आपण हळूहळू शिकूया IPO काय असते. पण सध्या समजू घ्या. इनिशियल पब्लिक ऑफरिंग. इनिशियल स्टार्टिंग फेजला कंपनी, एक XYZ नावाची कंपनी, भैया आमचे 100 स्टॉक आहे रे बा, कोणी त्याला विकत घेणार काय, तर त्याचा IPO काढतो. दॅट इज इनिशियल पब्लिक ऑफरिंग. काय असतो नंतर समजू, आपण पण IPO मध्ये पैसे टाकू शकतो. पण ते सध्या नाही शिकायचं आपल्याला. फालतू तुम्हाला टेन्शन होऊन जाईल, हो दादा इकडून आणलं तुम्ही, एकदम IPO शिकू राहिले, अरे बापा बापा बापा. जे आहेत प्रोफेशनल मार्केट, ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. पण जे नवीन आहेत ते IPO कंपनी काढते. का असते IPO नंतर शिकूया. याचं पण एक प्रॉपर. अच्छा, IPO एक डिफरंट थिंग आहे. तसं स्टॉक मार्केट आहे, तसं IPO ची एक अलग दुनिया आहे, ते नंतर समजू. व्हिज्युअल फ्लोचार्टद्वारे आपण शेअर बाजार येण्याची प्रक्रिया समजू. वाढीचे स्वप्न. मार्केट फॅक्टरी टाकायची आहे भैया, फॅक्टरी टाकायची आहे. कंपनीला व्यवसाय पाहिजे, वाढवण्यासाठी करोडो रुपयाची गरज आहे. काय करते मग, ते IPO काढते. व्हॉट इज IPO? IPO इज इनिशियल पब्लिक ऑफरिंग. IPO काढते आणि आपले शेअर्स विक्री करते. एक XYZ नावाची कंपनी आहे, तुमची आहे भैया, तुम्ही पैसे पाहिजे, तुम्ही IPO काढता. IPO मध्ये काढल्यावर तुम्हाला जे नॉर्मल पब्लिक आहे त्यासाठी एक स्टॉक भेटतो. यू गेटिंग माय पॉईंट? येस. जनतेची गुंतवणूक होते IPO द्वारा, मग विकास आणि नफा होतो. या पैशातून मोठी कंपनी होते आणि गुंतवणूकदारांना प्रॉफिट होतो. आता तुम्हाला पैसे भेटले, XYZ 10 रुपयाची कंपनी आहे, 100 रुपयात झाली. तुमचे जे स्टॉक ज्याने निवेश केलं असेल त्यांना प्रॉफिट होतो, प्लस तुमची कंपनी बी ग्रो करते. आय होप यू गॉट माय पॉईंट, व्हॉट आय वॉन्ट टू से. ओके. त्याच्यानंतर काय, तुलनात्मक तक्ता. बँकेचा कर्ज विरुद्ध शेअर बाजार म्हणजे काय, कंपनीकडे पैसे उभे करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेण्याची पर्याय असतो. मग ते शेअर बाजारात काय येतात, पैसे बँकेकडून पण घेऊ शकते कंपनी, पण ते स्टॉक मार्केटमध्ये काय येतात समजून घेऊया मित्रांनो. बँकेकडून कर्ज जेव्हा घेते किंवा शेअर्स विकणे, याच्यात 2 फरक आहे. दर महिन्याला ठराविक व्याज इंटरेस्ट भरावं लागतात. ब्याज तो देना पडेगा ना भाई, बैंक को पैसा लिया तो. ठराविक मुदतीनंतर बँकेचे पूर्ण पैसे परत करावे लागते, बँकेकडून त्या कंपनीने लोन घेतला तर. कंपनीला तोटा झाला तरी बँक हप्ता द्यावाच लागतो. हे मोठी एकदम रिस्क आहे की कंपनीला तोटा झाला तर बँकेला पैसे द्यावाच लागेल. बँक तर आहे, किती मोठ्या बँका आहे जे स्टार्टअप्सला फंडिंग करतात. कंपनीला कितीही मोठा नफा झाला तरी बँकेला फक्त ठराविक व्याज मिळते. पण इधर स्टोरी में ट्विस्ट आता है भैया. क्या ट्विस्ट आता है, शेअर जेव्हा आपण कंपनीचे विकतो तेव्हा गुंतवणूकदारांना कोणतेही निश्चित व्याज द्यावे लागत नाही. गुंतवणूकदाराचे पैसे परत करण्याची सक्ती नसते.
तोटा झाल्यास गुंतवणूकदाराचंही जोखीम उचलतात. नफा झाल्यास तो गुंतवणूकदारामध्ये लाभांश डिव्हिडंड म्हणून वाटला जातो. आता हे डिव्हिडंड काय असते हे नंतर समजूया. IPO काय असते नंतर समजूया. हा पॉइंटला आपण सरळ भाषेत समजूया. तुम्ही म्हणसाल, "का हो दादा, एक कंपनी आहे, ते चुपचाप पैसे घे घे बा तू बँककडून घे. स्टॉक मार्केटमध्ये XYZ नावाची कंपनी आहे, ते बँकेकडून पण पैसे घेऊ शकते. पण दादा ते बँकेकडून न घेता ते स्वतःचे स्टॉक्स किंवा शेअर का सेल करते?" तर याच्यात काय असते ना, बँकला प्रॉपर एक XYZ अमाउंट ऑफ 1, 2, 3 अमाउंट ऑफ पर्सेंटचा व्याजदर द्यावा लागतो किंवा बँकचे स्ट्रिक्ट नियम असतात, की तुम्हाला महिन्याच्या 30 तारीखला, आखरी 30व्या तारीखला तुम्हाला पैसे द्यावंच लागेल. पण स्टॉक मार्केटमध्ये असं नव्हतं. स्टॉक मार्केटमध्ये कंपनी स्वतःचा एक हिस्सा विकते लोकांकडून, पब्लिककडून पैसा घेते. प्रॉफिट झाला तर पैसा त्यांना त्या हिशोबाने देते. लॉस झाला तर भैया त्या लोकांचाच लॉस, पब्लिकचा लॉस. याच्यात सेफ साइड असतो कंपनीसाठी. यू गेटिंग माय पॉइंट? येस सर. आई होप आपको इधर लोग समझा रहेगा. आता नंतर समजूया आपण. कंपनी कर्जाच्या ओझ्याखाली इंटरेस्ट अँड EMI न दाबता समजून घ्यावे. इम्पॉर्टंट पॉईंट आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर कंपनी स्टॉक का विकते, कंपनीला शेअर बाजारमध्ये क्यू यायचं आहे, काऊन यायचं आहे, तर इंटरेस्ट अँड EMI न दाबता जोखीम कमी करून जलद गतीने विकास करण्यासाठी शेअर्स विकून सामान्य लोकांना आपल्या व्यवसायात भागीदार म्हणजे पार्टनर्स बनवते. तुम्हाला एक फॅक्ट सांगू, चला फॅक्ट समजूया. तुम्हाला रिलायन्सची कंपनी खरीदायची आहे ना, कशी खरीदसाल तुम्ही? समजून घ्यावे. समजा तुम्हाला XYZ रिलायन्स नाही, XYZ कंपनी खरीदायची आहे. आता तुमचं नाव आहे राम, तुमचं नाव काय? राम. ठीक आहे. या रामाला XYZ कंपनीचा स्टॉक परचेस करायचे आहे, तर 51% ऑफ कंपनीची इक्विटी त्याच्याकडे आली, म्हणजे स्टॉक्स त्याच्याकडे आले, तर ते कंपनी त्या रामाची झाली. समजून घ्यावे. कसं समजून घ्यावे. एक कंपनी आहे ज्याच्या ₹100 त्याची मार्केट व्हॅल्यू, म्हणजे आता मार्केट व्हॅल्यू, मार्केट कॅप काय सगळं साईडला ठेवा. समजा 100 पॉईंटची ते कंपनी, पॉईंट समजूया. ₹100 ती कंपनी आहे, ₹100 ती कंपनी आहे. तुम्ही ना ₹51 त्याचा शेअर घेऊन टाकले. ₹100 कंपनी आहे, ₹51 तुम्ही घेऊन टाकले. तर जे XYZ जे बी कंपनी आहे ना, जे ₹100 होती, हे आता तुमची झाली. तुमचं नाव हमेशा राम. तुमचं नाव राम आहे. समजून घ्यावे. आणि जे ₹51 जे कंपनी आहे, 51% तुम्ही त्याच्यात हिस्सेदारी घेतली, ते कंपनी तुमच्या नावावर येते. तर जेव्हा तुम्ही समजता ना, की XYZ नावाच्या कंपनीनं B, K नावाच्या कंपनीला परचेस केलं, हे कंपनी विकल्या गेली, त्यांनी खरीदली आणि हे कंपनी खरीदली, मर्ज झाली, म्हणजे काय होते, की त्या XYZ नावाच्या कंपनीनं त्या B, K नावाच्या कंपनीचे 51% ऑफ स्टॉक्स विकत घेतले. जेव्हा तुम्ही 51% ऑफ म्हणजे 50% तर 50-50 झालं. हे तर आपल्याला पण माहिती आहे ना भाई, की 50% तर 50-50 झालं. पण जेव्हाच त्या कंपनीचा 51 पार्ट ऑफ हिस्सा तुम्हाला भेटतो, तेव्हा समजून जायचं की ओव्हरऑल त्या कंपनीची ओनरशिप तुम्हाला भेटलेली आहे. समजलं तुम्हाला? तर काय कंपनी बँककडून पैसे घेईन, इंटरेस्ट भरायला लागेल, EMI भरायला लागेल, हे एवढं प्रेशरमध्ये काम करायला लागेल. पण ते स्वतःचे शेअर्स पब्लिक करून ते डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये येते. आणि सामान्य लोकांना आपला व्यवसाय पार्टनर बनवते आणि सिंपल मार्केट समोर हळूहळू ग्रो करते. चला समजून घेऊया. प्रोफेसर गुरुजी काय म्हणतात, आपण लेगेशनचे प्रोफेसर साहेब काय म्हणतात. मित्रांनो, साध्या भाषेत सांगायचं असतं तर तुम्हाला एक मोठे हॉटेल सुरू करायचे आहे आणि तुमच्याकडे ₹1 कोटी कमी पडत आहे. तुम्ही बँकेकडे गेलात तर तो दरमहा लाखो रुपयाचा व्याज मागतील. बँकेतून ₹1 करोड तुम्हाला 1 कोटी भेटू शकतात. पण ते इंटरेस्ट द्या, व्याज द्या, व्याजाला व्याज द्या. त्याऐवजी तुम्ही तुमच्या कंपनीच्या 100 मित्रांना विचारले, की प्रत्येक 1-1 लाख रुपये द्या, मी तुम्हाला माझ्या हॉटेलच्या नफ्यातील वाटा देईन. या संकल्पनेला जेव्हा मोठ्या स्तरावर लाखो लोकांसोबत केले जाते, त्याला शेअर बाजार म्हणतात. आता समजलं भावांनो, कंपनी शेअर का विकते? कंपनी या कारण शेअर विकते, कंपनीला ग्रोथ करायची आहे. पैसे पाहिजे, एक नवीन फॅक्टरीचा आउटलेट टाकायचा आहे. बँकेकडून पैसा घेतला तर व्याज द्या लागन, इंटरेस्ट द्या लागन. त्याला बँकेला जे ₹1 करोड घेतले त्याच्यावर इंटरेस्ट बी द्या लागन. तो इंटरेस्ट नाही फेडला तर बँक प्रेशर बी टाकन. त्याच्या फॅक्टरीची जी आहे त्याची बी निलामी होऊन जाईल. तो काय करते, स्वतःच्या फॅक्टरीचा शेअर विकते, की एक काम कर, तुला 10% शेअर देतो, मला पैसे दे. तुला 10% देतो, मला पैसे दे. जे पैसे आले त्यांनी दुसरी फॅक्टरी टाकतो आणि आता त्याच्याकडे 2 फॅक्टरी झाल्या. जो पण प्रॉफिट त्या फॅक्टरीतून बनतो, ते ज्यांनी 10% शेअर घेतले होते त्याला 10%च्या हिशोबाने तो पैसे देत राहतो. आय होप यू गॉट माय पॉइंट. दिस वॉज द पार्ट 3 ऑफ कंपनी शेअर का विकते ऑफ 90 डेज ऑफ स्टॉक मार्केट इन मराठी, फ्री ऑफ कॉस्ट. लेगेसी मराठीला सबस्क्राईब करून तुम्ही मला मोटिवेट करू शकता. विथ दॅट सेड, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत जय हिंद, जय विदर्भ, जय महाराष्ट्र.